लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी. पुन्हा ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याचं ऑप्शन आलं आहे. टेन्शन घेऊ नका. पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करताना चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे त्यांचे हप्ते काही थांबण्यात आले, बंद पडले, अनेक कारणं. तर ह्या व्हिडिओमध्ये कोणकोणते ऑप्शन निवडायचे आहे ई-के-वाय-सी दुरुस्ती करताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर चला व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गोईन या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इथं वरती लिहिलेलं आहे ई-के-वाय-सीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे बरं का. इथं ऑप्शन आहे. तुम्हाला बस याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस येईल. तर इथं बघू शकता तुम्ही आता इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकण्याचं सांगत आहे. इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा इथं फिल करायचा आहे. आता इथे नंबर टाकल्यावर आणि कॅप्चा फिल केल्यावर इथे एक ओ-टी-पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती लिंक असलेल्या. तर तिथं तो ओ-टी-पी येईल तो इथे टाकायचा आहे आणि ओ-टी-पी इथं सेंड ओ-टी-पी केल्यानंतर लगेच तुमच्या समोर लगेच हे पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. तिथं 2 ऑप्शन दिलेले आहेत. बघू शकता ते तुम्ही वाचू शकता. तर इथे दोन्ही ऑप्शनमध्ये नाही सिलेक्ट करून आणि खाली ते टिक करून सबमिट करायचं आहे. तर सबमिट झाले लगेच तुमच्या समोर असा सक्सेसफुल नावाचा मेसेज येणार आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पूर्ण WhatsApp ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.